नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2025 जाहिरात येणार आहे. तयारीत राहा. जाहिरात लेट जरी झाली तर काही डॉक्युमेंट मात्र आत्ताच काढून ठेवा. का? कारण ह्या जाहिरातीला ही डॉक्युमेंट लागणार आहे. आता काही मुद्दे मी तुम्हाला क्लिअर करतो. ही जाहिरात जर मार्च 31 2026च्या आत आली तर 100% मी सांगतो ती डॉक्युमेंट लागणार आहे. जर ती 31 मार्च 2026 नंतर आली तर डॉक्युमेंट बदलतील, पण त्याला अजून वेळ आहे. शक्यता आहे 31 मार्च 2026च्या आतच येईल. ओके, सो तयारीत राहा. डिसेंबरमध्ये पण शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. तो तयारीत राहा आणि ही डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतो ना, ही नोट करा आणि ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, कारण ही लागणार आहे. आणि ही डॉक्युमेंट नसेल तर नुकसान तुमचंच होणार आहे. ओके, सो कोणती कागदपत्रे लागतात, कधीपर्यंतचे लागतात आणि कागदपत्रे नसेल तर काय होऊ शकतं ते पण सांगतो. पण त्यापूर्वी लगेच इग्नाइट अकॅडमीची तलाठी भरतीची बॅच जॉईन करा. ही बॅच तुम्हाला टू द पॉइंट शिकवणार आहे. मागील वर्षामध्ये म्हणजे 2023 मध्ये तलाठी भरती जाहिरात आली होती. 2 वर्ष आलीच नाहीये. सो मोठी जाहिरात तर आहेच, पण मागील वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं, विद्यार्थी इथे जवळपास इग्नाइट अकॅडमीचे जे सिलेक्टेड झाले विद्यार्थी आहे ते तुम्हाला सांगतील की आम्ही टू द पॉइंट शिकवणारी ही सगळी टीम इथे अवेलेबल आहे. या बॅचमध्ये तुम्हाला टू द पॉइंट प्लस पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन पण अवेलेबल आहे. रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण अवेलेबल आहे. दोघांची फी सारखी 1499 आहे. सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅच दोघांची लिंक आहे. क्लिक करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, तुम्हाला रेफरन्स देतोय 2023च्या जाहिरातीचा. ही जाहिरात त्यावेळेस सगळे सेशन मी प्रॉपर घेतले होते, सगळ्यांना गाईड प्रॉपर केलं होतं. ही जाहिरात आहे सुरुवातीला जाहिरात आली होती 4644 पदांची. पेमेंट बघा 40,000पर्यंत आहे. तलाठी पद आहे, महसूल आणि वन विभागाचं हे पद आहे. आता यामध्ये डॉक्युमेंट काय काय लागतात बघा. पहिला मुद्दा बघा, 2023ला आलेले हे डॉक्युमेंट आहे. पहिला अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. 10वीच्या मार्कांवरती किंवा सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्या नावाने फॉर्म भरायचा आहे. वयाचा पुरावासाठी सुद्धा तुम्हाला 10वीच्या मार्कशीटवरती बर्थ सर्टिफिकेट, बर्थ डेट असते 10वीच्या मार्कशीटवर, ते कन्सिडर केलं जातं. अगदीच ते नसेल तुमच्याकडे, आता राहायला पाहिजे, पण नसेलच तर तुमचा बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते चालेल. एलसी आणि टीसी पण चालतो, पण प्रयत्न करा 10वीचंच असावं. तिसरं, शैक्षणिक अर्हता इथे पदवीधर लागतंय, म्हणजे 10वी 12वी आणि पदवीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोघे काढायचा प्रयत्न करा. दोघांपैकी एक असेल तरी चालतं, पण आता प्रयत्न करा दोघांपैकी दोघे चालेल. दोघे काढायचा प्रयत्न करा. डुप्लिकेट असेल तरी चालतं, हरवलं असेल तर डुप्लिकेट मागवून घ्या. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय दृष्ट्या असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे जे विद्यार्थी कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला कॅटेगरीचे सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एससी एसटी ईडब्ल्यूएस ओपन यांना एनसीएल लागत नाही, बाकी सगळ्यांना एनसीएल लागतं. कास्ट सर्टिफिकेट बरोबर एनसीएल लागतं. ईडब्ल्यूएस हे दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे, सो एकदाच काढून चालत नाही. एससीबीसी एकदाच काढायचं, मात्र एनसीएल त्याला व्हॅलिड असावं लागतं. पाचवा मुद्दा आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा, म्हणजेच ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र दरवर्षी लागतं. सहावा मुद्दा आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणार आहे. नॉन क्रिमिलियर एनसीएल तुम्हाला लागतं. तुमच्याकडे एनसीएल असेल तर चेक करा त्याची वैधता कुठपर्यंत आहे. त्याची वैधता जर 31 मार्च 2026 असेल तर वेल अँड गुड, नसेल तर काढून घ्या, कारण फॉर्म जर लवकर आले तर अडचणीत येऊ शकता. सातवं, पात्र दिव्यांग व्यक्ती असेल, दिव्यांग तुमचं परमनंट असावं, 40% किंवा 40%पेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे दिव्यांग म्हणून फॉर्म भरू शकता, आणि चालत नाही. दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट हे ऑनलाईन एससीडीएम वरनच असावं, ऑनलाईनच असावं. प्लस तुमचं कार्ड असतं ना, कार्ड सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्यास माजी सैनिक असल्याचा रिटायरमेंटचा पुरावा किंवा सैनिक कल्याण ऑफिसमधनं तुम्ही ते डॉक्युमेंट घेतलेलं असावं. खेळाडू असाल तर तुम्ही स्टेट लेवलचे खेळ असाल तर फॉर्म भरू शकतात. स्टेट नुसते खेळून चालत नाही, तर तुम्हाला तिथे रँक लागतो 1, 2, 3 यापैकी. स्टेट चालेल, नॅशनल, इंटरनॅशनल तिघही चालेल. तिघांना नुसतं खेळून चालत नाही, रँक लागणार आहे. आणि त्या संदर्भातलं तुम्ही त्या संबंधित डिपार्टमेंटकडनं, क्रीडा विभागाकडनं सर्टिफाईड केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे. 10वा मुद्दा, अनाथ असाल तर अनाथांचं सर्टिफिकेट लागेल. संस्थात्मक संस्था पाहिजे चालेल. प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्तांचं सर्टिफिकेट लागतं. प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट तुमच्या नावावर पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्या घरातल्या प्रमुख व्यक्तीच्या नावावर असेल तरी चालतं. त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे, बघून घ्या. सेम भूकंपग्रस्तांचं सर्टिफिकेट लागतं. अंशकालीन पदवीधर तुम्ही असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागतं. एसएससी नावात जर बदल असेल, भले तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल असेल तर ॲफिडेविट करून घ्या. नावात मोठा बदल असेल तर गॅजेट करून घ्या. आणि नावाच्या जागी पतीचं नाव आलं, वडिलांच्या जागी पतीचं नाव आलं असेल मुलींच्या बाबतीत लग्नानंतर, आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे वापरायचं असेल, पतीच्या नावाचे पण डॉक्युमेंट आणि वडिलांच्या नावाचे पण, त्यासाठी तुम्ही काय करा, दोघांपैकी एक डॉक्युमेंट, एक तर गॅजेट काढून घ्या किंवा मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्या. दोघांपैकी एक लगेच लागणार आणि नंतर काढलं तरी चालतंय, पण ते लागेल.
त्यानंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, महाराष्ट्राचा रहिवासी सर्टिफिकेट लागेल, तर आणि तरच तुम्हाला इथे आरक्षण मिळतं. बघा, आरक्षण जर घ्यायचं असेल तुम्हाला तर आरक्षण घेण्यासाठी 3 डॉक्युमेंट महत्वाचे आहे. एक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं म्हणजे NCL लागतं आणि ते व्हॅलिड लागतं आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच लागतं. 3-4 जणांना लागत नाही, SC ST, EWS आणि ओपन. आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला डोमेसाईल लागतं. हे तिघं असेल तर तुम्हाला आरक्षण मिळतं. तिघांपैकी एक जरी नसेल, व्हॅलिड नसेल, तर तुम्हाला ते मिळत नाही. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, याचा अर्थ तुम्हाला 10वीला मराठी भाषा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण 10वीला मराठी नसेल तर तुम्हाला त्याचा एक फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट तुम्हाला मी शेअर करेल फॉर्म सुटल्यावरती. तुम्ही जवळच्या कॉलेजला जायचंय, मराठीचे HOD असतात, त्यांचं साईन सिग्नेचर आणि प्रिन्सिपल साईन सिग्नेचर घेऊन ते सबमिट करायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. लहान कुटुंबाचं प्रमाण सिंपल आहे, मी फॉर्मॅट तुम्हाला प्रोव्हाइड करेल, त्यावर तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. 2 पेक्षा जास्त अपत्य नसेल तर तुम्ही इथे ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता. आणि अनुभव ह्या पदाला लागतच नाही, त्यामुळे याची काही गरज नाही. सो सांगितलेले डॉक्युमेंट कुणाला लागू आहे त्यांनी काढून ठेवा. ज्यांना जे जे लागू आहे त्याचे डॉक्युमेंट आत्ताच तयार करून ठेवा. याबाबत काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये लगेच मेन्शन करा. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ घेतो आणि तुमच्या प्रश्नामुळे सगळ्या मुलांना कळेल यासाठी तो व्हिडिओ मी घेतो, तो बघून घ्या. ओके, सो यात काही डाऊट असेल मला कळवा आणि आवडला व्हिडिओ तो लाईक पण करत चला. सो याच्याबद्दल सिरीज चालू आहे माझी. बघा, कोणाला माहिती असेल त्यांच्यासाठी नाहीच, ज्यांना माहिती नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी असे छोटे छोटे व्हिडिओ मी घेत असतो. इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा. तयारी करताना इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेस 1499 रुपयाला अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेसमध्ये टीम सारखीच आहे. त्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर चालू आहे, डेमो लेक्चर बघून घ्या. आवडले, समजले तर लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा किंवा डायरेक्ट बॅच परचेस करा. सो दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे आणि ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, लेक्चर कोचिंग अवेलेबल आहे आणि काउन्सिलिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे. त्यासाठी तुम्ही ॲप पण डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. अडचण आलीच तर ह्या नंबरला कॉल करू शकता. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर मात्र आवर्जून लाईक करा. प्रश्न मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमच्या मित्रांना पण ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवून ठेवा. आणि विशेष पुढचे काही महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. ओके, पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.